दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. तर आताच तुम्ही पाहिलेलं आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी एक घोषणा केलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, पण तर याबद्दल अजित पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. ते काय आहे हे आपण इथून पुढे सविस्तर पाहणारच आहोत. तर पहा, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयात गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली दिसत आहे. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या अफवा उठत आहेत, ज्या खोट्या बातम्या पसरत आहेत, कडे कोणीही लक्ष द्यायचं नाही. लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष लावले होते, जे नियम केले होते, ते मात्र हे लाडकी बहीण योजनेसाठी नक्कीच असणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी ह्या निकषात बसत नाहीत, त्या लाडक्या बहिणी आपण नक्कीच लाडकी बहीण योजनेमधून वगळणार आहोत, असं अजित पवार यांनी एक इथं मोठं विधान केलेलं आहे. एकीकडे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी हात आखडता घेतला होता. पहा, म्हणजेच आपल्या राज्याचा अर्थसंकल्प 9 आणि 10 मार्च रोजी सादर करण्यात आलेला होता. तर त्यामध्ये अजित पवार यांनी आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तर त्यासाठी हात आखडता घेतलेला आहे. तर त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार नाहीत, तर त्यांना जे 1500 रुपये सुरू आहेत, ह्या 1500 रुपयावरच आपल्या लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार आहे, अशी देखील इथं माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीला जे 2100 रुपये मिळणार होते, जी 2100 रुपयाची घोषणा केली जाणार होती, ती इथं केलेली नाही. परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपये लवकरच मिळतील, असं देखील आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पहा, दुसरीकडे सरकार ही योजना लवकरच गुंडाळेल असे दावे विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहेत. पहा, म्हणजेच विरोधी पक्षनेते यांनी इथं अफवा उठवत आहेत की लवकरच लाडकी बहीण योजना जी आहे ती इथं बंद होणार आहे, सरकार ही योजना बंद करणार आहे. परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमधून लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. की आपले अजित पवार यांनी इथं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण या योजनेत दुरुस्ती केली जाईल, असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजना जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही, परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये नक्कीच दुरुस्ती केली जाईल. जे निकष होते ते यावर कायम केले जातील आणि निकषात न बसणाऱ्या त्या बहिणी या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. पहा, इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्या गरीब आणि कष्टकरू महिलांसाठी ही योजना इथं आपल्या सरकारने सुरू केलेली आहे. परंतु या योजनेचा लाभ भरपूर महिला घेत आहेत. ज्या निकषात बसत नाहीत त्यासुद्धा महिलांनी इथं अर्ज भरलेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एकूण 8 हप्ते उचललेले आहेत. तर पहा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले. पहा, लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले जे पैसे आहेत ते आपलं सरकार परत घेणार नाही. आम्ही कुठल्याही भगिनींना दिलेले पैसे परत घेणार नाही. ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत. तसेच या योजनेला जो निधी आहे, जो निधी लागणार आहे, तो सुद्धा आम्ही इथं देणार आहोत. पहा, म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींना जो निधी दिलेला आहे, परंतु त्या आता लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. आपण कोणत्याही आपल्या महिला भगिनींकडून हे पैसे वापस घेणार नाही. मात्र ही योजना जी आहे ती आपल्या गरीब घटकातील महिलांसाठी आहे आणि ज्या महिला कष्ट करतात, दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करतात, दुसऱ्यांच्या घरीची धुणी भांडी करतात
अशा गरीब जनतेसाठी आपण ही योजना इथं सुरू केलेली आहे, असं त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना इथं सांगितलेलं आहे. पहा, अजित पवार पुढे म्हणाले की कधी कधी योजना येते, मात्र त्यातील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर ना आपण दुरुस्ती करतो. आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत. पहा, म्हणजेच योजना ह्या कधी कधी येतात, परंतु त्यामध्ये काही चुकी असतात. काही चुकी आढळून आल्यानंतर ना त्यामध्ये दुरुस्ती होते. तर आपण लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही दुरुस्त्या करणार आहोत, परंतु ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाहीत. पहा, इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही गरीब महिलेवर अन्याय करणार नाही. ज्यांना गरज आहे त्यांना 100% मदत देणारच आहोत. पहा, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत त्यांना आपलं सरकार इथं 100% मदत देणारच आहे. त्यामध्ये आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, असंही अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, तसूभरही आम्ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी कुठेही कमी पडणार नाहोत. 100% आपण आपल्या लाडक्या बहिणींना मदत करणार आहोत, असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे.